आनंदी मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि भारी दाखवलाय. मालिकेमध्ये आता खूपच मोठा असा ट्विस्ट आलेला आहे. कारण आता इथे युगंधरला आनंदीची खूपच काळजी वाटते आणि त्या दोन गुंडांना शोधण्यासाठी युगंधरने शिर्केंना पाठवलेलं असतं. परंतु ते दोन्ही गुंड शिर्केंच्या हातातून निसटलेले आहेत आणि याच कारणामुळे युगंधरने आता पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलंय. त्यानंतर युगंधर थेट पृथ्वीजवळ जाऊन पोहोचलाय आणि पृथ्वीला तू त्या दोन गुंडांचा चेहरा स्पष्टपणे पाहिला का असं तो जाऊन विचारतोय. आणि चक्क पृथ्वीने सुद्धा युगंधरला मी त्या दोन गुंडांचा चेहरा पाहिलाय आणि मी तुम्हाला त्या गुंडांना पकडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्या चेहऱ्याचं वर्णन करू शकतो असं म्हटलंय. म्हणजेच पृथ्वी सुद्धा युगंधरला मदत करायला तयार झालाय. परंतु पोलीस स्टेशनला जात असताना ते दोन्ही गुंड पृथ्वीच्या हाती लागले आहेत आणि त्या गुंडांना पकडत असतानाच पृथ्वीवर कुणीतरी जीवघेणा हल्ला केलाय. हे सर्व कसं घडलंय ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मालिकेच्या सुरुवातीलाच युगंधरने आनंदीला आपल्या खोलीमध्ये नेलेला आहे आणि आरती आणि युगंधर दोघेही मिळून आनंदीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतायत. युगंधर खूपच टेन्शनमध्ये दिसत असतो. आनंदी शुद्धीवर आलेली असते. आरती म्हणत असते, आनंदी आनंदी डोळे उघड ना ग. युगंधर सुद्धा आनंदीला धीर देत असतो. काही नाही झालंय, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मी आहे ना, शांत हो. आनंदी मात्र खूपच घाबरलेली असते. दुसरीकडे माई शिल्पाला म्हणतात, शिल्पा अगं तू काय त्या मुलांच्या नादाला लागली आहेस. परंतु शिल्पा तेथून निघून जाते. माई बापूंना म्हणतायत, बघितलंस काय चाललंय काय. आनंदीची ही अशी अवस्था आणि सर्वजण खुशाल निघून गेलेत. बापू म्हणतात, हो ग, हे आपल्या समिधाचे संस्कार नाही आहेत. बापू पुढे म्हणतात, अगं पण तो शिर्के तिकडे एकटा पडलाय, चल आपण त्याला जाऊन मदत करूयात. माई सुद्धा हो म्हणतात. दुसरीकडे ते गुंड बाहेर निघून जातात आणि जात असतानाच दरवाजा बाहेरून लॉक करतात. शिर्के त्यांच्या मागोमाग जात असतात, परंतु दरवाजा बंद केल्यामुळे शिर्के तेथेच थांबतात. शिर्के दरवाजावरती जोरजोराने हात मारत असतात आणि दरवाजा उघडायला सांगत असतात. एवढ्यात तेथे माईबापू येतात. माईबापू विचारत असतात, शिर्के काय झालंय. माई बापूंना म्हणतात, दरवाजा कुणाला तरी सांगा जाऊन उघडायला. बापू हो मी सांगतो असं म्हणून बाहेर निघून जातात. दरवाजा उघडल्यानंतर शिर्के त्या गुंडांच्या मागोमाग जातात. दुसरीकडे शिल्पाताई युगंधर जवळ आलेली आहे. शिल्पाताई युगंधरला म्हणते, अरे युगंधर, तिला सांभाळता सांभाळता स्वतःचे काय हाल करून घेतले आहेस, बघतोयस ना. तू उठ बघू आणि जाऊन कुर्ता चेंज करून ये. परंतु युगंधर म्हणतोय, ताई मला या कुर्त्यापेक्षा आनंदीच्या जीवाला झालेला त्रास जास्त महत्वाचा आहे. स्वतःची काळजी म्हणतेस तू, तुला तर सगळं ठाऊक आहे ना ग. या युगंधरला स्वतःच्या श्वासापेक्षा त्याने स्वीकारलेली जबाबदारी जास्त महत्वाची आहे आणि आनंदी माझी ती जबाबदारी आहे. अगं एवढा निष्ठुर नाही आहे ग मी. शिल्पाताई म्हणते, मला सुद्धा तिची काळजी आहे, पण तू स्वतःकडे बघ. अरे तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस, किती दमलायस तू. तू आधी उठ आणि काहीतरी खाऊन घे बघ. परंतु युगंधर म्हणतो, ज्याने कुणी आनंदीची ही अवस्था केली आहे ना, त्याला अजून या युगंधरचा दुसरा चेहरा माहीत नाही. हे सर्व बाहेर राहून विद्याधर ऐकत असतो. युगंधर पुढे म्हणतो, त्याने आज आनंदीचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केलाय. आता त्याचा प्रत्येक श्वास मोजायची मी त्याच्यावर वेळ आणणार. आरती म्हणत असते, मालक साहेब ते डिलिव्हरी करायला 2 माणसं आलेले ना, त्यांचंच काम असणार हे. त्यांनीच पळवलं आनंदीला. कारण मी आणि शिर्के सर तेथे आश्रमात गेलो होतो ना, तेव्हा त्यांना त्या पेटीसोबत तेथे पाहिलेलं. एवढ्यात तेथे शिर्के धावतच येतात आणि म्हणतात, मालक साहेब ते गुंड निसटले हातातून. आणि आरती जे बोलतेय ते बरोबर बोलतेय, कारण आम्ही त्या गुंडांना आश्रमात पेटी घेऊन जाताना बघितलं. हे सर्व ऐकल्यानंतर युगंधरला खूपच मोठा धक्का बसतो. युगंधर म्हणतो, शिर्के मी आनंदीला या अवस्थेमध्ये सोडून जाऊ शकत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जा आणि माझा निरोप पोचवा. त्यांना सांगा की शहरामध्ये नाकाबंदी करा. ते 2 गुंड शहरातनं बाहेर पडता कामा नये.
आणि मला प्रत्येक मिनिटाची खबर द्या. पोचलं? यावर शिर्के म्हणतात, पोचलं मालक साहेब. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू. असं म्हणून शिर्के तेथून निघून जातात. विद्याधर इकडे खूपच घाबरलेला असतो. विद्याधर म्हणतो, बाबो, आता ह्यो खेळ थेट पोलिसांपर्यंत गेलाय. जर ते गुंड पकडले गेले ना, तर माझी वाट लागणार. मला आत्ताच्या आत्ता शलाकाशी बोलायला हवं. प्रांजल आणि मिताली दोघांमध्ये डिस्कशन चालू असतं. प्रांजल म्हणतोय की मला ना असं वाटतं की सर्व तिची नाटकं आहेत. परंतु मिताली म्हणते, नाही, मला नाही वाटत. कोणीही असं कशाला स्वतःचे हातपाय बांधून घेईल, स्वतःच्या तोंडाला पट्टी लावेल आणि असं स्वतःला पेटीमध्ये बंद करून ठेवेल. ही नक्कीच नाटकं नाही आहेत. परंतु प्रांजल म्हणत असतो, नाही, ती मुलगी हे सगळं करू शकते, कारण तिला या घरामध्ये स्थान मिळवायचं आहे ना. आता सर्व हा ड्रामा ती करणारच. आपल्या सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा ती नक्की प्रयत्न करणार. काय आहे, स्वतःहून घर सोडून बाहेर का निघून जाते आणि स्वतःहून त्या बॉक्समधनं परत का येते. आणि आपला बाप महान मिस्टर निंबाळकर, मला तर असं वाटतं त्याला एक अवॉर्डसुद्धा दिलं पाहिजे. आता जाईल त्या आनंदीच्या पाठीपाठी पळायला तो मोकळा. यावर मिताली म्हणते, प्रांजल काय बोलतोयस तू? तू खूप बोलतोयस आता, गप्प बस. प्रांजल म्हणतो, अगं काय खूप बोलतोय, मी रिअल फॅक्ट सांगतोय तुम्हाला. हे या दोघांचं सर्व बोलणं लांबूनच पृथ्वी ऐकत असतो. ते दोघे बोलत असताना पृथ्वीमध्येच बोलतो, गाईज रिलॅक्स. अरे, ती पेटीतून पडली काय आणि थेट आभाळातून पडली काय, आपल्याला काय करायचंय? काय फरक पडतोय आपल्याला? हे बघ आनंदी, आपली कोणी सगळी सोयरी लागत नाही ना, ती घराची वारस आहे. हा प्रश्न त्या निंबाळकरांचा आहे. ते बघून घेतील काय करायचंय ते. आपण कशाला ट्रेस घेतोय? प्रांजल म्हणतो, नाही दादा, बरोबर बोलतोयस तू, करेक्ट बोलतोयस. परंतु मिताली म्हणते, नाही, तिला बघून मला खरंच वाटतंय की नक्कीच काहीतरी सिरियस मॅटर आहे. पृथ्वी म्हणतो, मिताली, प्रांजल, मी तुम्हा दोघांना जे काही सांगतोय ना ते व्यवस्थित ऐका. आपल्याला या फालतू ड्रामापासून 4 हात लांबच राहायचंय. ऑनेस्टली ना, मला या सगळ्या चिखलामध्ये आपले हात गहाण करायची अजिबात इच्छा नाहीये. आणि तुम्ही पण तेच करणार आहात, मी सांगतोय म्हणून. या प्रकरणामध्ये तुम्ही अजिबात पडणार नाही आहात. विद्याधर इकडे शालकाला फोन करतो. विद्याधर म्हणतो, ए शालका, काय सांगतोय नीट ऐक. त्या 2 गुंडांना शहरातून आत्ताच्या आत्ता गायब कर. ती दोघं पोलिसांच्या किंवा शिर्केच्या हाती लागली तर बट्ट्याबोळ होऊन जाईल, कळलं? त्या पृथ्वीला या युगंधरच्या विरोधात उभं करून त्या युगंधरला बिझनेसमधून कायमचा हकलायचा आपला प्लॅन आहे नवं. तो कायमचा मातीत मिळून जाईल आणि आपण डायरेक्ट जेलमध्ये दिसू. आणि हे बघ, त्या युगंधरनं आनंदीची ही अवस्था करणाऱ्याला जित्ता गाडीन अशी शपथ घेतली आहे. तेव्हा जरा विचार कर आणि त्या दोघांनी आत्ताच्या आत्ता इथून गायब कर. इथे पृथ्वीला मी हँडल करतो. डोक्यात शिरतंय रवं. असं म्हणून विद्याधर फोन ठेवतो. आनंदी इकडे शुद्धीवर आलेली असते. आनंदी जोरजोराने ओरडत असते, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा प्लीज. मालक साहेब म्हणत असतात, आनंदी शांत हो, आनंदी शांत हो, मी इथेच आहे, तू सुरक्षित आहेस, आपल्याच घरी आहेस तू. अगं आरती पण आहे बघ इकडे. त्यानंतर आरती म्हणत असते, आनंदी अगं शांत हो. परंतु आनंदी म्हणत असते, मला खूप भीती वाटते. आरती म्हणत असते, ए बाळा, तू कशी काय अशी त्या पेटीत बंद झालीस? तुला काही आठवतंय का? आपण एकत्रच होतो ना दोघी जणी. मी तिकडे त्या पिऊन बरोबर फॉर्म भरायला गेले, मी आली तर तू गायबच होतीस. काय झालं, तुला काही आठवतंय का? आनंदी म्हणते, मी त्या आश्रमात होते आणि कुणीतरी माझ्या तोंडावर पट्टी बांधली आणि मग मी त्या पेटीत कशी गेली नाही आठवत. असं म्हणून आनंदी खूप जोराजोराने रडत असते. आरती म्हणते, ठीक आहे ठीक आहे, शांत हो. मालक साहेब म्हणत असतात, शांत हो. सारखा सारखा तोच विचार करून स्वतःला त्रास करून नको घेऊस. तू सुखरूप बाहेर आली आहेस ना, आता शांत हो. युगंधर पुढे म्हणतो, ज्या नीच हातांनी तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्या हातांना कायद्याच्या आणि माझ्या तावडीतून सुटायला कुठेच मार्ग नाही. हा या युगंधरचा शब्द आहे तुला. त्यानंतर युगंधर आरतीला इथेच थांब, हिची काळजी घे, मी शिर्केला फोन करून येतो, असं म्हणून मालक साहेब बाहेर जातात. मालक साहेबांनी शिर्केला फोन लावलेला असतो आणि म्हणत असतात, शिर्के काय अपडेट आहे? शिर्के म्हणतात, मालक साहेब, अहो मी पोलीस स्टेशनमध्येच उभा आहे. अहो ते इन्स्पेक्टर साहेब मला विचारत होते ती माणसं कशी दिसत होती, त्यांचं वर्णन काय आहे. पण
त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही आहे हो माझ्याकडे. मालक साहेब म्हणतात, म्हणजे काय चाललंय काय तिकडे शिर्के? शिर्के म्हणत असतात, मालक साहेब त्यांनी तोंडाला मास्क लावलेले, त्यामुळे आपल्यापैकी कुणीही त्यांना पाहिलंच नाही. आता पोलीस तरी त्यांना कसे शोधायचे मग? यावर युगंधर म्हणतो, शिर्के तुमच्या नाकाखालनं 2 गुंड आनंदीला आश्रमातून उचलतात, इथे घरी घेऊन येतात आणि तुमच्यापैकी एकाला सुद्धा त्यांचा चेहरा दिसला नाही. काय डोळ्यांना पट्ट्या बांधून हिंडता काय तुम्ही? यावर शिर्के म्हणतात, मालक साहेब शांत व्हा, मी समजू शकतो. पण काय आहे ना, ते दोघे बी पट्टीचे गुन्हेगार आहेत. त्यांनी एक पुरावा सुद्धा मागे सोडलेला नाहीये. युगंधर म्हणतो, मला पुरावे आणि कारणं नको आहेत शिर्के. चेहरा दिसला नाही म्हणून गप्प बसणारा हा युगंधर निंबाळकर नाही. त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावलं असेल ना, तर त्यांचं मास्क खेचून काढायची हिंमत आहे माझ्यात. सर्व शहर बंद करा, सगळे सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढा. पण ते 2 गुंड जित्ते मला माझ्या समोर पाहिजेत. पोचलं? शिर्के म्हणतात, ठीक आहे मालक साहेब, पोहोचलं. मी बघतो काय करायचं ते. फोन ठेवून युगंधर आनंदीजवळ जात असतो. एवढ्यात माई बापू तेथे येतात. माई बापू विचारत असतात, युगंधर कशी आहे आता आनंदी? तिला शुद्ध तर आली आहे ना? बापू म्हणतात, युगंधर मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. काय आहे? त्या 2 गुंडांचा चेहरा कुणीच बघितला नाही. आम्ही सगळ्यांना विचारून बघितलं. फक्त पृथ्वी, प्रांजल आणि मिताली यांना विचारायचं राहिलंय. कारण मला नाही वाटत ते आमचं काही ऐकतील. त्यामुळे तू जाऊन विचारतोस का त्यांना? माई म्हणते, काय आहे, मुलं आपल्याला मदत करतील की नाही माहीत नाही. म्हणजे विशेषतः पृथ्वी. मगाशी त्याच्या बोलण्यावरनं मला नाही वाटत तो गुंडांना शोधायला आपली मदत करेल म्हणून. युगंधर म्हणतो, आनंदीच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मला कुणाचे पाय जरी पकडायला लागले ना, तरी सुद्धा मी पकडेन. मी बोलतो पृथ्वीशी. दुसरीकडे पृथ्वी, प्रांजल आणि मितालीला म्हणत असतो, आपण ना या सिच्युएशनला काही रिॲक्टच नाही करायचं. कळतंय? यावर प्रांजल म्हणतो, हो कळतंय, पटलंय हे. एवढ्यात तिथे युगंधर येतो. युगंधर म्हणतो, पृथ्वी. मिताली म्हणते, बाबा तुम्ही इथे? काय झालं? सर्व ठीक आहे ना? युगंधर म्हणतो, पृथ्वी मला तुझी मदत हवी होती. ते डिलिव्हरी करायला 2 माणसं आली होती ना, त्यांना तू जवळून पाहिलं होतंस का? प्रांजल लगेच पुढे येतो आणि म्हणतो, मिस्टर निंबाळकर मी तुम्हाला स्पष्टच सांगतोय, पृथ्वी दादा तुमची कोणतीही मदत करणार नाहीये. परंतु युगंधर म्हणतो, मी पृथ्वीशी बोलतोय आणि या सर्वांचं हे बोलणं बाहेर राहून विद्याधर ऐकत असतो. युगंधर म्हणतो, तू जर त्या माणसाला जवळून बघितलं असेल तर तुला पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना सांगायला लागेल, म्हणजे पोलिसांना त्यांना शोधण्यामध्ये मदत होईल ना? पृथ्वी काहीही बोलत नसतो. पृथ्वी शांतपणे उभा असतो. प्रांजल म्हणतो, आम्ही तुम्हाला कोणतीही मदत करू शकत नाही आहोत. आमच्याकडनं कुठल्याच मदतीची अपेक्षा ठेवू नका. आम्ही या चिखलात पाय ठेवणार नाही आहोत. युगंधर म्हणतो, मी स्वतःसाठी मदत मागायला आलेलो नाहीये. एका निष्पाप मुलीवर अन्याय झाला त्यासाठी न्याय मागायला आलोय. पुढे युगंधर म्हणतो, ठीक आहे, जेथे माणुसकीच उरलेली नाहीये तिथे बोलण्यात तरी काय अर्थ आहे? असं म्हणून युगंधर बाहेर जात असतो. पृथ्वी लगेच बोलतो, थांबा, मी त्या माणसाचा चेहरा व्यवस्थित पाहिलाय. त्यानंतर पृथ्वीला त्या माणसाने जेव्हा मास्क लावलेलं असतं तेव्हा ते क्षण आठवत असतात. पृथ्वी पुढे म्हणतो, एका असहाय्य स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याला तुरुंगात डांबण्यासाठी मी पोलीस स्टेशनला येऊन वर्णन द्यायला तयार आहे. हे ऐकून विद्याधरच्या पायाखालची जमीनच सरकते. विद्याधरला धक्काच बसलेला असतो. पृथ्वी पुढे म्हणतो, काय आहे ना, माझा प्रॉब्लेम तुमच्याशी आहे मिस्टर निंबाळकर, पण माझ्यातली माणुसकी अजून मेलेली नाहीये. विद्याधर म्हणत असतो, सपला, सगळा खेळ संपला आता. जर या पृथ्वीने पोलिसांना खरा चेहरा सांगितला तर पोलीस त्या गुंडांची कातडी सोलतील आणि ते माझं नाव ओकतील. अरे देवा, काय करू आता? प्रांजल इकडे आपल्या भावाला म्हणजेच पृथ्वीला म्हणत असतो, दादा 5 मिनिटापूर्वी तू काय बोलत होता आणि लगेच आता का असं बदलतोयस? तू काय काय करतोयस? पृथ्वी म्हणतो, प्रांजल मी काय करतोय हे सगळं मला कळतंय. प्रांजल म्हणतो, जो माणूस तुला आणि मला या घरातून हकलून देणार होता त्या माणसासाठी तू का धावपळ करतोयस? पृथ्वी म्हणतो, प्रांजल मी ह्यांना मदत करावी किंवा ह्यांच्या काळजीपोटी म्हणून काहीच करत नाहीये, पण पोलिसांना आणि कायद्याला गुन्हेगाराला शोधण्यासाठी माझी गरज आहे, म्हणून मी जातोय. एका निष्पाप मुलीबरोबर जे झालं
त्या गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. प्रांजल म्हणतो, अरे कुठली निष्पाप मुलगी? दादा, आर यू सिरियस? अरे ही आनंदी आपल्या जखमेवर मीठ चोळायला आली आहे या घरात. आपल्या आईची जागा घेऊ बघते ती. अरे तुला किती वेळा सांगू? पण तू का तिच्यासाठी धावपळ करतोयस मला काही कळत नाहीये. पृथ्वी म्हणतो, प्रांजल, ती मुलगी आपल्या आईच्या जागेवर बसायचा प्रयत्न करत असेल, पण आपण ते कधीच होऊ द्यायचं नाहीये. पण एका स्त्रीवर असा अत्याचार होत असताना आपण शांत बसणं हे आपल्या आईच्या संस्कारांचा अपमान ठरेल. मी या मिस्टर निंबाळकरांसाठी नाही चाललोय, परंतु मी माझ्या आईच्या संस्कारांना जपण्यासाठी चाललोय. परंतु प्रांजल म्हणत असतो, नाही नाही, मला हे अजिबात पटत नाहीये. एवढ्यात मिताली येते. मिताली म्हणते, प्रांजल गप्प बस. मिताली म्हणते, दादा तू जे काही बोललास ना ते अगदी बरोबर बोललास. तू जा बाबांबरोबर. पृथ्वी लगेच युगंधरला म्हणतो, मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. युगंधर म्हणतो, मी शिर्केंना फोन करून सांगतो की तू पोलीस स्टेशनला येतोयस. त्यानंतर धन्यवाद असं म्हणून युगंधर तेथून निघून जातो. प्रांजल इकडे म्हणत असतो, यार तुम्हा दोघांना काय झालंय यार? दादा, मला यातलं काहीही पटत नाहीये हा, मी आधीच सांगतोय तुला. एवढ्यात विद्याधर तेथे येतो आणि विद्याधर म्हणत असतो, अरे काय पटत नाहीये प्रांजल? विद्याधर आत येताना दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत आत येतो. विद्याधर म्हणतो, अरे वा माझ्या पुतण्या, वा, खरंच तुला मानलं पाहिजे हा बाळा. तुझं मन खरंच किती मोठं आहे आणि काय सोन्यासारखे संस्कार आहेत तुझ्यावर. अरे ज्या युगंधरनं एक बाप म्हणून तुम्हाला कायम अंधारात ठेवलं, लपून छपून लग्न करून एक नवा संसार थाटला, आमच्या समिधा वहिनीला पार विसरून गेला, त्यानंतर तुम्ही या वाड्यातनं निघून जावं म्हणून तुम्हाला नेहमी सावत्र वागणूक दिली आणि एवढं सगळं होऊन बी तू आज त्या युगंधरच्याच मदतीला धावून जातोस. वा, आज मला तुझा अभिमान वाटतोय पृथ्वी. यावर प्रांजल म्हणतो, ए काका, तू काय त्याला प्रोत्साहन देतोयस? पुढे विद्याधर म्हणतो, मला सांग, तू त्या दोन माणसांना नक्की जवळून बघितलं होतंस? पृथ्वी म्हणतो, हो काका, त्या दोघांपैकी एकाचा चेहरा मला व्यवस्थित आठवतोय. विद्याधर म्हणतो, वा, शाबास. अरे मी काय म्हणतो, तू त्या पोलीस स्टेशनला एकटा का जातोस? मी बी तुझ्याबरोबर येतो की. जी काही माहिती आहे ना ती आपण दोघं मिळून पोलिसांनी देऊयात, चालतं का? यावर पृथ्वी म्हणतो, हो, मी जरा फ्रेश होऊन येतो आणि हॉलमध्ये भेटतो तुला. यावर विद्याधर म्हणतो, हो चालतंय की, मी तुझी वाट बघतोय. त्यानंतर विद्याधर तेथून निघून जातो. माई इकडे आनंदीला म्हणत असते, आनंदी कशी आहेस बाळा, बरं वाटतंय ना तुला? आनंदी म्हणते, हो माई बापू, मी ठीक आहे, पण मला अजूनही माहीत नाही मी त्या पेटीत आणि या घरात परत कशी आले. बापू म्हणतात, आनंदी, तुझ्यावर संकट आणणाऱ्या काही वाईट व्यक्ती या घरात आणि घराच्या बाहेर तुझ्या वाईटावरती टपून बसल्या होत्या. पण म्हणतात ना, ज्याचा पाठीराखा देव असतो त्याला कोणीही संपवू शकत नाही. त्या देवानेच तुला आज इथे या घरात पुन्हा सुरक्षित आणलंय. माई म्हणतात, आनंदी, देवानेच आज सिद्ध केलंय, या घरात राहणं हेच तुझ्या नशिबात आहे. त्या वाईट शक्तींनी कितीही तुला बाहेर हकलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझा इथला हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तू जिथे असायला हवीस तिथेच तू आहेस. आरती म्हणते, माई, तुम्ही ज्या वाईट शक्तींबद्दल बोलताय ना त्या बाहेर नाही आहेत, आपल्या डोळ्यासमोर या घरातच आहेत. बापू म्हणतात, आरती, तुझा संशय चुकीचा नाही आहे. आता सत्य बाहेर यायला वेळ नाही लागणार. त्या पृथ्वीने त्या दोन गुंडांपैकी एका गुंडाला पाहिलंय आणि त्याचं वर्णन करायला तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलाय. हे ऐकून आरती आणि आनंदीला धक्काच बसतो. विद्याधर इकडे शलाकाला फोन लावत असतो. विद्याधर म्हणत असतो, ए शलाका, लवकर फोन उचल, सगळा डाव इकडे फिरलाय आणि फोन उचलना झालीये. एवढ्यात शलाका फोन उचलते. विद्याधर म्हणतो, ऐक, आता सगळा डाव फिरलाय. तो पृथ्वी आहे की नाही, तो पोलिसात निघालाय स्टेटमेंट द्यायला. शलाका म्हणते, काय? विद्याधर म्हणतं, अगं तो पोलिसांना मदत करणार आहे त्या गुंडाचे चेहरे ओळखायला. त्या पृथ्वीने एका गुंडाचं थोबाड बघितलंय. यावर शलाका म्हणते, विद्याधर, हे असं कसं शक्य आहे? विद्याधर पुढे म्हणतो, आता मी त्या पृथ्वीला पोलीस स्टेशनला जायला जेवढा उशीर होईल तेवढा व्हायला मी त्याच्याबरोबर गाडीत बसून पोलीस स्टेशनला चाललोय. रस्त्यात त्याला गुंतवून ठेवतो, पण लक्षात ठेव, तुझ्याकडे जास्त वेळ नाहीये. 15 ते 20 मिनिटात त्या दोन गुंडांना इचलकरंजीच्या बाहेर कर, कारण
जर हे थोबाड उघडलं तर आपली वाट लागेल. हे ऐकून शलाका म्हणते, बरं बरं मी बघते काय करायचं ते, असं म्हणून शलाका फोन ठेवते. इतक्यात पृथ्वी येतो. पृथ्वी म्हणतो, काका चल. पृथ्वी पुढे जातो. विद्याधर म्हणत असतो, या पोराला कोल्हापूर एवढं फिरवीन ना की ह्यो कोल्हापूरला पोचलाच नाही पाहिजे. असं म्हणून विद्याधर हसत असतो आणि आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. उद्याच्या भागामध्ये पृथ्वीच्या तावडीमध्ये ते दोन्ही गुंड भेटलेले असतात. पृथ्वी त्या गुंडांना मारत असतो आणि विचारत असतो, कुणी पाठवलं होतं तुम्हाला इकडे? एवढ्यातच मागून येऊन पृथ्वीच्या डोक्यावर कोणीतरी जोरानेच वार करतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून विद्याधर असतो. युगंधर इकडे म्हणत असतो, आनंदीच्या किडनॅपिंग मागे विद्याधरचाच हात आहे. यावर विद्याधर म्हणतो, तू जळतोस माझ्यावर. अरे नवरा म्हणून फेल झालायस तू. हे ऐकून युगंधर विद्याधरचा गळा पकडतो. दोघांनीही एकमेकांचे गळे पकडलेले असतात. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आनंदी. रहा आनंदी. रहा आनंदी.